आरवी शिंदे असतील, अंकुश काकडे, मोहनदादा असतील, बालगुडे असतील आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज उमेदवारी फॉर्म भरतोय। पण मला विश्वास आहे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून येतील, कारण ज्या ग्रामदैवताचा आम्ही आशीर्वाद घेतला आहे, ज्या कसबा विधानसभेमधनं जिजामातेंनी स्वराज्याची उभारणी केली, त्या कसबा विधानसभेतून सुरुवात ही महाविकास आघाडी निवडणूक जिंकण्यासाठी इथून जिजामातेच्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत। आम्ही सर्व एक साथ एकत्र येऊन महाविकास आघाडी जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मामाश्री दंगेकर विरुद्ध रासने पुन्हा एकदा लढत होतीये। नाही, याच्यामध्ये दंगेकर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इंडिया फ्रंट याची निवडणूक लढवत आहे। समोरचा कोण आहे याची मी निवडणूक लढवत नाही, कोण उमेदवार आहे याची मला कल्पना नाही। पण मला ही कल्पना की पुणेकरांचा मी उमेदवार आहे, आमच्या इंडिया फ्रंटचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि माझ्या समोर कोण आव्हान आहे हे जनता आणि मी हे आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक जिंकणार आहे। मागच्या वेळेस ना आता ह्याच्या पुढे आपण बोलत राहू। आता फॉर्म भरायचा एक प्रश्न, मागच्या वेळेस ना चंद्रकांत पाटलांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता, हु इज दंगेकर। त्यानंतर तुम्ही निवडणूक जिंकलात, लोकसभा लढवली, आता पुन्हा मैदानात, आता भाजपला कळलं असेल का की हु इज दंगेकर? नाही, त्यांनी प्रयत्न चालू आहेत, पण त्यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत, कारण मागच्या आठवड्यात माझ्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलं आहे। हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी यातनं विनंती आहे की आम्ही निवडणुका लढवताना एखाद्या कुटुंबिक हल्ले करत नाहीत। आमच्या पत्नीचं ज्या पद्धतीने त्यांनी नाव घेतलं एका प्रकरणामध्ये, आमची काही चूक नाही आहे। आमच्याकडे मी आमच्या अध्यक्ष असतील, बाकीच्यांना मी सगळे पेपर दाखवलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही 1 रुपयाचा कुठं भ्रष्टाचार आयुष्यात करणार बी नाही। पण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक कौटुंबिक हल्ले करतात ते चुकीचं आहे। हे कौटुंबिक हल्ले केले नाही पाहिजे। लोकशाहीमध्ये महात्मा शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक हल्ले कधी सहन केले जात नाही आणि त्याचं आपल्याला उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळेल। देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा आता महाराष्ट्राला नकोच आहे। गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांना हल्ले केलेत, त्यामुळे आता त्यांचा दृष्ट चेहरा हे महाराष्ट्र बघणार नाही, यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। सपत्नीक साकडे घातले, बाप्पाला काय मागितले? बाप्पाला पक्षातून बंडखोरी समोर येते आणि उमेदवार तुमच्या विरोधात पक्षातूनच समोर येत आहेत, हे आव्हान वाटत नाही का पक्षातून? नाही, याच्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे सगळं त्याचा प्रयत्न करतील, जे आहेत ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतील आणि ते कसे परत काँग्रेस पक्षात येतील त्याचा ते प्रयत्न करतील, हा माझा विश्वास आहे। सपत्नीक साकडे घातले नाही, याच्यामध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत, 40 वर्ष काम केले, पक्षाचं महापौर झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठं काम उभं केलेलं आहे। त्यांची नाराजी जी काय असेल ते सगळे पक्षाच्या वतीने सर्व पक्षातले आमचे परिवारातले लोक येऊन त्यांच्याशी बोलतील आणि ते माझा विश्वास आहे की ते पक्षाचे राहतील। शेवटचा प्रश्न, सपत्नीक साकडे घातले, बाप्पाला काय मागितलं? आमचा महाराष्ट्र सुखी राहावा, आमचं पुन्हा सुखी राहावं, आमचं कुटुंब सुखी राहावं। अध्यक्ष आहेत मी परत एकदा सांगतो, हा भाजपचा गड ना, हा जनतेचा गड आहे, त्यामुळे जनता याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये दिसेल। आता हे हळूहळू बोलत राहील, आता आपल्याला बोलायचं, आपण बोलत राहू। थँक्यू। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। रवींद्र धंगेकर हे देखील आज अर्ज भरण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। लक्षवेधी लढतीतले उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी सर्वच नेते आज शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही 2 दृश्य आपण पाहतोय, एकीकडे रवींद्र धंगेकर यांचं शक्ती प्रदर्शन, तर दुसरीकडे अजित पवार यांचं देखील शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे। बारामतीमध्ये पवार यांच्या विरोधात पवार अर्ज भरणार आहेत आणि राज्यभरामध्ये दिग्गज नेत्यांचं आज शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। ही थेट दृश्य आपण ज्या ठिकाणची पाहतोय ती बारामतीमधली आहेत। अजित पवार हे अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत, त्यांची रॅली ही या ठिकाणून निघालेली आहे। शक्ती प्रदर्शन करत अजित पवार हे आज अर्ज दाखल करणार आहेत। राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे मोठं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती। त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार यांचं हे शक्ती प्रदर्शन बारामतीमध्ये पाहायला मिळतंय।
उपस्थितीमध्ये आपलं नामनिर्देशन पत्र जे आहे ते केळकर दाखल करतील. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे लढत असणार आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, मागच्या वेळेस दुरंगी लढत होती, यावेळेस तिरंगी लढत आहे. कशा प्रकारे या आव्हानाला आपण सामोरे जात आहे? आज मी घंटाळी देवीची पूजा करून आणि माझ्या माऊलीचा आशीर्वाद घेऊन हा गड जिंकण्यासाठी माझ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर फॉर्म भरायला जातो आहे. शेवटी लढाई ही लढाई असते आणि त्याच्यामुळे कोणाला कमी न लेखता कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर, सहकार्यावर निश्चितपणे कितीही अवघड गड असला तरी तो आम्ही निश्चितपणे पार करू आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो आहे माझ्या रूपाने हा निश्चितपणे आम्ही जिंकू. मागच्या वेळेस दुहेरी लढत होती, आता तिरंगी लढत झालेली आहे. मात्र महायुतीचे काही नेते आहेत, म्हणजे संजय भोईर असतील, त्याचप्रमाणे मीनाक्षी शिंदे असतील, यांनी हे बंडाच्या भूमिकेमध्ये होते. आता महायुती कशा प्रकारे आपला धर्म पाळून ही निवडणूक पुढे? तिचा धर्म जो आहे आता महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी होत असतं, परंतु कालांतराने आमचे दोन्ही पक्ष शिस्तबद्ध आहेत, कॅडर बेस आहेत, आमचे नेतृत्व समर्थ आहे. माननीय शिंदेसाहेब हे तर ठाण्याचेच आहेत मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत आणि हे समर्थ नेतृत्व असल्यामुळे, विकासाचा अजेंडा आमचा असल्यामुळे निश्चितपणे जे म्हणून आशा आकांक्षा ज्यांना असेल ती या ठिकाणी त्यांची समजूत काढून एक दिलाने कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही पुन्हा एकदा यशस्वी वाटचाल करू. आपल्यासोबत केळकर यांच्या पत्नी देखील आहेत. मॅडम, एक धाकधूक लागलेली असते, निवडणूक, त्याचा प्रचार असेल, आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी जात आहेत, काय नेमकी धाकधूक मनामध्ये? आज देवीच्या आशीर्वादाने आणि वरिष्ठांनी दिलेल्या संधीचा मान राखत साहेब फॉर्म भरतायत. धाकधूक आहे, पण सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने नक्कीच विजय मिळेल आणि आम्हालाही विजय मिळेल आणि महायुतीचेही सर्व लोक विजयी होतील अशी देवीकडे प्रार्थना करते आणि तसा विश्वास बाळगते. आपल्यासोबत केळकर यांच्या मातोश्री देखील आहेत. आई, काय सांगाल? देवीचा आशीर्वाद केळकर साहेबांनी घेतलेला आहे, त्याचसोबत तुमचा देखील आशीर्वाद घेतलेला आहे. काय नेमक्या शुभेच्छा केळकर साहेबांना तुम्ही द्याल? उदंड या यशस्वी कर असा आज त्याला होऊ दे, असाच आशीर्वाद दे. निरलस कार्य करता, कधी दुसऱ्यासाठीच कामं करण्यासाठीच तो जन्माला आलेला आहे. त्याने अतिशय कामं केलेली आहेत. चिकार का सोशल वर्कर म्हणून खरा आहे तो. विद्यार्थ्यांसाठी तिकडून लोक पळून येतात त्यांच्यासाठी, दुसऱ्या देशातून त्यांनी वास्तपुस्तक घेतलेली आहे. त्यांना यांचं कल्याण कसं होईल ते पाहिलेलं आहे. असं निरलस कार्यकर्ता मिळणं विरळ आहे असं मला वाटतं आणि त्यामुळेच देवीचा आशीर्वाद त्याला नक्की मिळेल अशी खात्री आहे. माझा तर आहेच, लहानपणापासून मी त्याला ओळखते, त्याच्यावर चांगले संस्कार करणे, दुसऱ्यासाठी त्याला झटण्याची फार इच्छा आहे. लक्ष केळकर यांचं संपूर्ण कुटुंब जरी या ठिकाणी असलं तरी सुद्धा सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत आता ते काही वेळातच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निघतील आणि यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्याचप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण असतील, हे सर्वच उपस्थित असणार आहेत. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. तर संजय केळकर हे देखील देवीचं दर्शन घेऊन आता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. देवीचं दर्शन घेऊन ते देखील आता अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. तर या क्षणाला आपण टीव्ही स्क्रीनवरती जी दृश्य पाहतोय ती बारामतीमधील आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांचं मोठं शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळतंय. आज दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल होतील आणि त्यामुळे आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत अनेक नेते हे आपला अर्ज दाखल करतील. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी आज विविध नेत्यांसोबत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामधून भरतील, तर केदार दिघे देखील आज ठाण्यामधून आपला अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे देखील आता त्यांची रॅली निघालेली आहे. अजित पवार मोठं शक्ती प्रदर्शन करत आता अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. बारामतीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर योगेंद्र पवार हे देखील दर्शन घेऊन आता अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत.
राज्याचं आणि संपूर्ण देशाचं ज्या लढतीकडे लक्ष आहे ती म्हणजे बारामतीमधील निवडणूक, ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बारामतीमधून उभे आहेत, तर दुसरीकडे योगेंद्र पवार हे देखील याच मतदारसंघामधून उभे आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल. तर अनेक ठिकाणी ज्या प्रमुख लढती आहेत त्या ठिकाणी या नेत्यांचं आज शक्तिप्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्याचा, त्यामुळं बहुतांश सर्वच नेते आज आपल्याला अर्ज दाखल करताना पाहायला मिळणार आहेत. आणि अर्थातच सर्व पक्षनेते ज्यावेळी अर्ज दाखल करतात त्यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळतं. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत ते अर्ज दाखल करतात. ज्यावेळी आपण पाहतोय संजय केळकर हे देखील दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आता मोठी रॅली काढत अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे योगेंद्र पवार हे देखील आता शरद पवार यांच्या समवेत अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान माझी सहकारी तेजल नांगरे आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. तेजल, आज सर्वच नेत्यांचे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. सर्व दिग्गज नेत्यांचं आज अर्ज दाखल करण्यासाठी जे आपण टीव्ही स्क्रीनवरती दृश्य पाहतोय तशी दृश्य आज दिवसभर पाहायला मिळणार आहेत. तेजल. जी नक्कीच आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस आहे. उद्या अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जे प्रमुख नेते आहेत राज्यातले ते सर्वच नेते आज अर्ज भरतात. आपण टीव्ही स्क्रीनवर ज्या पद्धतीने बघू शकतो, अतिशय लक्षवेधी आणि महत्त्वाची लढत आहे बारामतीमध्ये. लोकसभेमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना होता आणि आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार अशी काटेकी टक्कर लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बघायला मिळणार आहे. आपण पाहू शकतो योगेंद्र पवार हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नामांकन अर्ज दाखल करतायत. योगेंद्र पवार पहिल्यांदाच निवडणुकींना सामोरं जात आहेत आणि त्यांची लढत ही त्यांचेच काका अजित पवार यांच्या विरोधात असणार आहे. आपण बघू शकतो आता नुकतंच त्यांनी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये त्यांचा नामांकन अर्ज दिलेला आहे. शरद पवार स्वतः या ठिकाणी त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. योगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे, विधानसभेसाठी ते रिंगणात उतरलेले आहेत. दरम्यान आता अजित पवारांविरोधात त्यांचं नक्की काय निभाव लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकसभेमध्ये शरद पवार यांच्या गटाने बाजी मारली होती, सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. मात्र आता यावेळेस अजित पवारांसमोर योगेंद्र पवारांची लढत आहे आणि योगेंद्र पवार यांचं एकूणच राजकीय पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आतापर्यंत काही त्यांचं मोठं कर्तृत्व असं नाही. नुकतेच ते राजकारणात सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे आता अजित पवारांसमोर त्यांचा नक्की निघाव लागेल का, की बारामतीकर दादा बदलणार, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं आणि अर्थात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आहे. तेजस. अगदी, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मागच्या वेळी देखील आपण बारामतीमधील पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहिलेली होती आणि आता देखील अशाच पद्धतीची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेंद्र पवार हे जरी पहिल्यांदाच या मतदारसंघातून उमेदवारी ते दाखल केलेली असतील तरी मात्र अजित पवार यांच्यासोबत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे ही लक्षवेधी लढत कशा पद्धतीनं बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे? जी नक्कीच अतिशय लक्षवेधी अशी लढत ठरणार आहे. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा रंगतदार सामना रंगणार आहे. आता यामध्ये महायुती जिंकणार की महाविकास आघाडी बारामतीमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल. अजित पवारांसोबत लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांनी संपूर्ण राज्यभर लाडकी बहिणी योजनेचा जोरदार प्रचार केला. त्यांचं गुलाबी जॅकेट यावेळेस प्रचारामध्ये चांगलंच फेमस झालेलं आपण बघितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना कुठेतरी एक सिंपती मिळणार का, शरद पवार यांना त्या गोष्टीचा फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जरी लोकसभेमध्ये अजित पवार यांना हार मानावी लागली होती, सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला होता, तरी यावेळेस बारामतीमध्ये विधानसभेमध्ये मात्र इतक्या सहजासहजी गणित बदलणार नाही असेच राजकीय विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि त्यामुळे योगेंद्र पवार यांच्यासाठी ही लढाई अतिशय कठीण आहे. कारण तेजल जवळपास 7 वेळा आमदार या ठिकाणाहून अजित पवार राहिलेले आहेत आणि 5 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर ही दृश्य आपण पाहतो. योगेंद्र पवार यांनी आपलं अर्ज हे आता दाखल केलेलं आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. काका पुतणे अशी ही लढत असणार आहे. पहिल्यांदाच ते ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. शिंदे सरकारने कुठलंही काम केलेलं नाहीये. फसव्या घोषणा आणून जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या महाविकास आघाडीची विजयाची सुरुवात कसबा विधानसभेपासून चालू होईल.
हाच पुढे प्रतिस्पर्धी उमेदवार पाहायला मिळतोय, तेच धंगेकर पाहायला मिळत आहेत. पण बदल काही पक्षामधले देखील दावेदार उभे ठाकलेले पाहायला मिळतात. काय आव्हानं वाटतात या निवडणुकीला? निवडणुकीला आव्हान कधीच नसतं, निवडणूक लढवायच्या असतात आणि आव्हान जनता ठरवते कोणाला मतदान करायचं, तर जनता माझ्या पाठीशी उभी राहील. मामा, तुमच्यावरती आरोप मोठ्या प्रमाणामध्ये केले गेले, भाजप नेत्यांकडून आरोप केले गेले, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे आणि परत सविस्तर उत्तर मी देतोय. विजय नक्की मानताय? विजय काँग्रेस, राष्ट्रवादी, इंडिया फ्रंट, शिवसेना यांच्या सगळ्यांच्या ताकदीने माझा विजय निश्चित आहे. पक्षातील बंडखोरीला कसं आव्हान आहे? पक्षाचं बंडखोरी आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे त्याचा निर्णय घेते आहे ते तसं. कुणाला उधळणार ते? हा घ्या हे आनंद घ्या. सगळी रॅली जी आहे ती सध्या सुरू झालेली पाहायला मिळते आणि सगळ्याच पक्षातील प्रमुख दावेदार जे आहेत ते सध्या उमेदवारी अर्ज आपापला पुण्यामध्ये भरतानाचं चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. जनता माझ्या पाठीशी आहे आणि भाजपनं जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं सविस्तर उत्तर दिल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते रवाना झालेले आहेत. पुण्यामध्ये आज मोठं शक्ती प्रदर्शन विविध नेत्यांचं आज पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आणि त्यांचं एक मोठं शक्ती प्रदर्शन आज पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेंद्र पवार यांनी देखील आपला अर्ज हा दाखल केलेला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता 8व्यांदा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे. 7 वेळा हे बारामतीचे ते आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्यावेळी 8 वेळा ते आता आमदार म्हणून येतील की नाही याबाबत साशंकता आहे. कारण या आधीची जर लोकसभा निवडणूक आपण पाहिली तर त्यावेळी देखील पवार विरुद्ध सुळे अशी लढत झाली आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. मात्र काका पुतण्याचा जो काही संघर्ष होता तो लोकसभेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्याच पद्धतीनं आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काका पुतण्याचा संघर्ष हा पाहायला मिळतोय. एकीकडे योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार अशी ही लढत असणार आहे. त्यामुळं या लढतीकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. तर मुंबईमध्ये देखील अमित ठाकरे घराण्याची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे वरळीमधून एक वेळा आमदार राहिलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर दुसरीकडे आता अमित ठाकरे यांनी देखील माहीममधून मनसेची उमेदवारी घेतलेली आहे आणि ते देखील अर्ज भरण्यासाठी आज पोहोचलेले आहेत. देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील त्यांनी दर्शन घेत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निघालेले आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन आज मुंबईमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे नामांकन अर्ज दाखल करण्याचा. त्यामुळं सर्वच जवळपास मोठे नेते हे आज अर्ज भरण्यासाठी आपल्याला रस्त्यांवरती मोठं शक्ती प्रदर्शन करत पाहायला मिळणार आहेत. दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्यासोबत समोर हे सदा सरवणकर मोठं तुल्यबळ लढत अशी ही आपल्याला माहीममध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी सदा सरवणकर यांच्याजवळ चर्चा सुरू आहे. दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे की युती धर्म आम्ही पाळलेला आहे. मात्र सदा सरवणकर यांच्याजवळ देखील चर्चा सुरू आहे. जर राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये युतीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आता युती धर्म पाळून राज ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा मानस हा सध्या युतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याबाबतची चर्चा आता युतीच्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीने घेणार हे देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत होते की नाही हे पाहावं लागेल. मात्र तत्पूर्वी ही सर्व चर्चा आता सध्या सुरू आहे. महेश सावंत हे ठाकरे गटाकडून उभे आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी ही लढत ज्या पद्धतीनं कठीण आहे त्या पद्धतीनं सोपी देखील आहे. सदा सरवणकर यांचा स्टँड काय आहे, त्यांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दरम्यान डॅरिल मिरांडा आमचे प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत. डॅरिल, आज सर्वच नेते आज रस्त्यावरती मोठं शक्ती प्रदर्शन करत असताना आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहेत. अमित ठाकरे देवदर्शन करून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन आज मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळणार आहे. डॅरिल, नक्की तेजस, आपण पाहिलं तर आज मुंबई असो किंवा ठाणे असो ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. मुंबईत देखील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांचे दर्शन घेऊन आता ते पुढे आपला अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. मोठ्या प्रमाणात मनसेच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहेत. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. स्वतः राज ठाकरे 11:30 वाजता अँटोनिओ डिसिल्वा स्कूल येथे अमित ठाकरे यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मोठा
फौजफाटा जो आहे पोलिसांचा तो देखील मुंबईच्या रस्त्यावरती ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. एकंदरीत संपूर्ण खबरदारी जी आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील घेण्यात आलेली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर माहीम विधानसभेचे आणखीन 2 उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. आपण पाहिलं तर काल सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. 2 दिवसांचा त्यांना कालावधी दिला अर्ज मागे घेण्यासाठी. मात्र सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी निवडणूक लढवणार. आता सदा सरवणकर पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तेजस, अगदी डॅरिल, सदा सरवणकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र डॅरिल, आज मुंबईमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचं कोणतं शक्ती प्रदर्शन आज असणार आहे? कोणते महत्त्वाचे नेते अर्ज दाखल करणार आहेत आणि ठाण्यामधून कोणते महत्त्वाचे नेते हे आज अर्ज दाखल करणार आहेत? डॅरिल, तसेच आपण पाहिलं तर ठाण्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. मुंबईत माहीममध्ये अमित ठाकरे मनसेकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वरळीत संदीप देशपांडे असतील. त्याचसोबत प्रकाश सुर्वे जे शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार आहेत ते देखील अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अर्ज भरताना. तर अनेक असे ठिकाणे आहेत जिथे महायुती असेल किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आज आपला अर्ज भरणार आहेत. मोठा शक्ती प्रदर्शन प्रत्येक उमेदवारांकडून जो आहे तो करण्यात येत आहे. मुंबईच्या रस्त्यावरती आज आपण पाहिलं तर अगदी डॅरिल, काही क्षणांसाठी थांबवतोय तुला. करायला चालले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरतायत. पियुष गोयल केंद्रीय मंत्री हेही त्यांच्यावर इथे उपस्थित असणार आहेत. आपण जाणून घेऊया. विद्याताई, प्रथम अर्ज भरायला चालले आहेत, काय प्रतिक्रिया आहे? अर्ज भरने चले हमारे महायुति के सभी कार्यकर्ता पदाधिकारी सभी नेता हम सभी समर्थकों के बीच में और कार्यकर्ताओं के बीच में हम लोग जा रहे हैं और आने वाले 23 तारीख को सभी के आशीर्वाद और सभी के योगदान से और सभी महायुति के सभी कार्यकर्ताओं और नेताओं के आशीर्वाद से लाखों से हम सभी लोग यहाँ पे विजयश्री होंगे, ऐसी मेरी प्रतिक्रिया है. काही प्रश्न आता उपस्थित जे प्रलंबित आहेत, तुम्हाला असं वाटतं गोरेगावकरांसाठी ते पूर्ण करावेत, त्याबद्दल काय विजन असणार आहे? अभी इस समय चुनाव का माहौल है और हम सभी समर्थकों के बीच में चुनाव का फॉर्म भरने जा रहे हैं. आगे की पूरी लड़ाई बाकी है. बहुत बहुत धन्यवाद एक आपको. शेवटचा प्रश्न, मराठा जे आरक्षणाविरोधात जे लोक देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतायत, तुम्हाला वाटतंय का मराठा आमदार आपल्या भाजपच्या वाटी उभे राहतील? देवा भाऊ हमारे लीडर हैं और निश्चित महाराष्ट्र में हमारी सरकार आएगी और मैं उनको बहुत बहुत शुभकामना देती हूँ, उनको शुभेच्छा देती हूँ और उनका अभिनंदन करती हूँ. धन्यवाद. फक्त शेवटचा प्रश्न, लोकसभेमध्ये अजित पवारांवरती भाजपकडून जे ते प्रतिसाद दिला नव्हता असा आरोप केला होता. यावेळेस अजितदादांचे समर्थक किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी तुम्हाला मदत करतील का? ऐसा है कि हम महायुति के साथ चुनाव लड़ रहे हैं. पूरा महायुति का समर्थन है और हमारे सभी नेता सभी कार्यकर्ता हम एकजुट होकर चुनाव लड़ेंगे और महाराष्ट्र में हमारी सरकार आएगी. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. धन्यवाद. विद्याताई होत्या, विद्या ठाकूर, ज्या आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करतायत. जे गोरेगावकरांसाठी जे काही करायचं आहे ते सगळे प्रश्न पूर्ण करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन नितीन दोडीसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. विद्या ठाकूर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. गोरेगावमधून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन करत गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हे आपलं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. संपूर्ण युती ही माझ्या पाठीशी आहे, युतीची साथ आहे असं विद्या ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील आपण रॅली पाहतोय. बारामतीमधून मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यभर दौरे केलेले आहेत आणि आज अजित पवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. मोठी रॅली आणि शक्ती प्रदर्शन आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे. जवळपास 7 वेळा अजित पवार हे आमदार राहिलेले आहेत आणि आता 8व्यांदा ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. 5 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री राज्याचे म्हणून काम पाहिलेलं आहे आणि महत्त्वाची लढत ही बारामतीमधील असेल. योगेंद्र पवार विरुद्ध
अजित पवार अशी ही लढत असणार आहे. काका पुतण्याची ही लढत पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे. याआधी लोकसभेमध्ये देखील पवार विरुद्ध सुळे अशी लढत झालेली होती. काका पुतण्याविरुद्ध ही लढत महाराष्ट्रानं पाहिलेली होती. मात्र आता पुन्हा विधानसभेमध्ये काका पुतण्याविरुद्ध ही लढत आज पाहायला मिळणार आहे. दरम्यान योगेंद्र पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे.